नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शंकर वडणे आपलं सर्वांचं स्वागत करतो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये। आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहे EMUI RTO मेन्ससाठी 2011, 13 आणि 17 मध्ये जे RTOचे प्रीवियस इयर पेपर आले होते त्या किती नंबर ऑफ क्वेश्चन पर्टिक्युलर टॉपिक वाइज आपण डिस्ट्रीब्युशनला एनालिसिस करणार आहे। तर बघा, थिअरी ऑफ मशीनसाठी प्रीवियस इयर EMUI पेपर एनालिसिस। नाउ हियर जो आपला RTO साठी जो थिअरी ऑफ मशीन सब्जेक्ट आहे तो सेक्शन ए मधला आहे आणि सेक्शन ए हा कंपल्सरी सेक्शन आहे, राईट। मग कंपल्सरी सेक्शन बी ला सेक्शन सी और आहे, तर हा कंपल्सरी सेक्शन आहे, तर तुम्हाला थिअरी ऑफ मशीन कंपल्सरी प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे। आणि मित्रांनो, थिअरी ऑफ मशीन हा सर्वात जास्त कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे। तुम्ही जर RTOचा सिलेबस पाहिला तर सिलेबसमध्ये सर्वात जास्त कन्सेप्च्युअल सब्जेक्ट कुठला असेल तर तो थिअरी ऑफ मशीन आहे। आणि मित्रांनो, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट असेल तर एकतर क्वेश्चन खूपच सिंपल असतो किंवा ट्रिकी क्वेश्चन बनतात, त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग जास्त भेटण्याचे चान्सेस थिअरी ऑफ मशीनमध्ये जास्त बनतात। त्यामुळे ह्या सब्जेक्टला खूप डिटेल्ड प्रिपरेशन करणं आणि खूपच प्रॉपर अंडरस्टँडिंगनं प्रिपरेशन करणं खूप गरजेचं बनतं। कारण तुम्हाला माहिती आहे एक क्वेश्चन 2 मार्क्सचा आहे, जर तुम्ही क्वेश्चन बरोबर सोडवला, सॉल्व्ह केला तर तुम्हाला पूर्ण 2 मार्क भेटतील, आणि जर तुम्ही चुकीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तर MPSC साठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 2/4 एवढे मार्क्स तुमचे कमी होतील, म्हणजे टोटल तुमचे 0.5 मार्क्स कमी होतील रिझल्टमधून, राईट, निगेटिव्ह मार्किंगमुळे, राईट। तर मित्रांनो, जर तुमचा डिफरन्स ऑफ मार्क येतील, जो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करून फुल 2 मार्क घेऊ शकत होता त्यामध्ये तुम्ही नीट प्रिपरेशन न केल्यामुळे 0.5 मार्क्स कमी झाले, म्हणजे डिफरन्स ऑफ मार्क जो क्रिएट झाला तो 2.5 मार्क्सचा डिफरन्स क्रिएट झाला, आणि हाच डिफरन्स खूप जास्त आहे सिलेक्शन किंवा रिजेक्शनसाठी। त्यामुळे या सब्जेक्टला खूपच व्यवस्थित प्रिपेअर करणं खूप गरजेचं पडतं। तर डिटेल अनालिसिसचं डिस्कशन करूया। थिअरी ऑफ मशीनबद्दल डिस्कशन केलं तर हा सब्जेक्ट 40 मार्क्सला आहे आणि क्वेश्चन नंबर 36 to 55 म्हणजे 3 नंबरचा सब्जेक्ट आहे सिलेबसमध्ये। तर हे टोटल 20 क्वेश्चन फॉर 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क, तर टोटल 40 मार्क्सला हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये आहे, राईट। म्हणजे खूप चांगलं वेटेज आहे, हायेस्ट वेटेज असल्यासारखं आहे याचं। तर पुढे बघू शकता तुम्ही, सिलेबस जो आयोगानं मेन्शन केलेला आहे तो सिलेबस असा मेन्शन केलेला आहे, पण मित्रांनो जो सिलेबस मेन्शन केला आहे तो खूपच शॉर्टमध्ये मेन्शन केलेला आहे। मग या सिलेबसला तुम्ही जर चिटकून राहिलो आणि एवढा सिलेबस प्रिपेअर करायचं ठरवलं तर तुमचा 50% पण सिलेबस प्रिपेअर होणार नाही ॲक्च्युअल जो एक्झाममध्ये येणार आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये। कारण पहिला टॉपिक जर बघितला तुम्ही, कायनेमॅटिक्स अँड डायनेमिक्स ऑफ मशीन, आता याच्यामध्ये मशीन्स खूप जास्त आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय, ज्या मशीनमध्ये मोशन असेल त्या मशीनमध्ये कायनेमॅटिक अनालिसिस केलं पाहिजे। म्हणजे मोशन आहे तर कायनेमॅटिक अनालिसिस आहे, मोशन आहे म्हणजे व्हेलॉसिटी आहे, आणि जर व्हेलॉसिटी चेंज झाला तर ॲक्सेलरेशन पण येईल, आणि व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा अनालिसिस म्हणजेच कायनेमॅटिक अनालिसिस, राईट। आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा मोशन होण्यासाठी जे फोर्सेस रिस्पॉन्सिबल असतात ते फोर्सेस पण कन्सिडर केले तर त्या अनालिसिसला आपण म्हणतो डायनॅमिक अनालिसिस, राईट। तर कायनेमॅटिक आणि डायनॅमिक अनालिसिसमध्ये मशीन खूप प्रकारचे आहेत, तर सर्व मशीनचा आपल्याला कायनेमॅटिक आणि डायनॅमिक म्हणजे फोर्सेस आणि मोशन अनालिसिस करायचं आहे, राईट। त्याचसोबत रोल ऑफ फ्रिक्शन, तर सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त रोल ऑफ फ्रिक्शन लिहिलंय, याचा अर्थ फक्त फ्रिक्शन प्रिपेअर करायचं आहे तर का नाही। तर फ्रिक्शन 2 प्रकारचे असतात, स्टॅटिक कंडिशनमध्ये फ्रिक्शन आणि डायनॅमिक कंडिशनमध्ये फ्रिक्शन, आणि थिअरी ऑफ मशीनमध्ये कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स प्रिपेअर करायचं आहे, याचा अर्थ जो डायनॅमिक्स मधला फ्रिक्शन आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे। मग फ्रिक्शनचे डिव्हाइसेस कोणते कोणते आहेत जे आपण मशीन म्हणून यूज करतो, जसे की स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग असेल, त्यानंतर स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेरिंगमध्ये फ्रिक्शन असतो, त्यानंतर क्लचेसमध्ये फ्रिक्शन असतो, ब्रेक्समध्ये फ्रिक्शन असतो, रोप ड्राईव्हमध्ये फ्रिक्शन असतो, बेल्ट ड्राईव्हमध्ये फ्रिक्शन असतो। तर ह्या सर्व गोष्टींना तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे रोल ऑफ फ्रिक्शनच्या हेडिंगमध्येच। आणि खालीही बघितलं तुम्ही तर पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस, गायरोस्कोप आणि ॲप्लिकेशन, तर डिटेल अनालिसिस बघूया। हा सिलेबस दिलेला आहे, सर्वांजवळ हा सिलेबस असणं गरजेचं आहे। डिटेल अनालिसिसकडे जाऊया, राईट। नाव थिअरी ऑफ मशीन टॉपिक वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन पाहूया। नाव पहिला टॉपिक कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्समध्ये जो पहिला टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे तो आहे मेकॅनिझम, आणि हा खूपच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक बनतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, कारण याच्यामध्ये कन्सेप्च्युअल आणि थेरॉटिकल पार्ट खूप जास्त आहे, त्यामुळे थेरी क्वेश्चन खूप जास्त येऊ शकतात। कारण RTOचं प्रिपरेशन करताना तुम्हाला गेट ओरिएंटेड नाही करायचं, गेटला मॅक्सिमम न्यूमेरिकल येतात, RTO एकदम रिव्हर्स आहे, मॅक्सिमम थेरॉटिकल क्वेश्चन येतात। मग RTOचं प्रिपरेशन करताना IAS लेवलचं पण नाही करायचं, पण थिअरी ऑफ मशीनचे 50 ते 60% क्वेश्चन जे IAS ला पडलेत ते ॲज इट इज RTOच्या प्रिपरेशनला खूप जास्त कामाला येणार आहेत, कारण ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत, आणि दुसरे 30 ते 40% हे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत जे की तुम्ही स्किप करू शकताय। पण मित्रांनो, तुम्हाला लागलीच मी टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन सांगण्याच्या अगोदर प्रिपरेशन कुठून करायचं सांगतो। तर मित्रांनो, तुम्हाला SSC JEE चे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, इस्रो, DRDO आणि IAS
IAS पण एक्झाम घ्यायची तेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाकायचे 2010 पर्यंत, ते पण क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, कारण ते RTO लेवलचे क्वेश्चन आहेत. फक्त 2-3 क्वेश्चन 5-10% व्हेरिएशन पकडलं तर बाकी सगळे RTO लेवलचे क्वेश्चन असतात. फक्त ESC मध्ये IAS मध्ये जास्त डिफिकल्टी लेवल आहे 40 ते 50% क्वेश्चन मध्ये, राईट. तर ह्या सर्व क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, राईट. नाऊ आपण अनालिसिससाठी 3 वर्षाचे पेपर घेतलेले आहेत, 2011, 13 आणि 17. कारण हा पॅटर्न आणि 2021चा पॅटर्न एक्झॅक्टली सिमिलर आहे, सिलेबस पण तोच आहे, त्यामुळे 3 वर्षाचे पेपर आपण घेतलेले आहेत, राईट. तर मेकॅनिझम मध्ये आपल्याला बघायचं एलिमेंट काय असतो, लिंक काय असतो, 2 एलिमेंट जॉईन केले तर पेअर कुठल्या प्रकारचे तयार होतात, मग किती प्रकारचे पेअर आहेत, मोशन कोणते कोणते आहेत, मोशन असेल तर त्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम असेल, एकच प्रकारचं मोशन असेल तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम, 2 असतील तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडमलाच मोबिलिटी म्हणू शकतो. तर मग तो डिग्री ऑफ फ्रीडम किंवा मोबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युले कुठले यूज करायचे त्याच्याबद्दल पण डिस्कशन केलं पाहिजे, कारण डिग्री ऑफ फ्रीडमवरती खूप फेमस क्वेश्चन बनतात, प्रत्येक वर्षी पडल्यासारखा क्वेश्चन पडतो यावरती, राईट. त्यानंतर मेकॅनिझम आपल्या सिलेबसमध्ये 2 प्रकारचे आहेत, एक आहे 4 बार चेन मेकॅनिझम, दुसरा आहे स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम. मग 4 बार चेन मेकॅनिझम मध्ये जेव्हा आपण कुठल्याही लिंक वापरून चेन कसा बनवणार, चेन पासून मेकॅनिझम कसा बनवणार आणि मेकॅनिझम पासून वेगवेगळे इन्व्हर्जन कसे ऑब्टेन करणार आणि 4 बार चेनचे किती प्रकारचे इन्व्हर्जन बनतात. त्याचबरोबर स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम मध्ये 2 प्रकारचे मेकॅनिझम आहेत, जर एकच स्लाइडर असेल सिंगल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम, 2 स्लाइडर असतील डबल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम. मग ह्या सिंगल स्लाइडर आणि डबल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझमचे इन्व्हर्जन कोणते कोणते आहेत हे पण आपल्याला डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. त्याचसोबत मित्रांनो काही स्पेशल मेकॅनिझम पण आहेत जे की सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं नसतं, त्या स्पेशल मेकॅनिझम बद्दल पण डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पण क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, राईट. त्यानंतर हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बघू शकता तुम्ही 3 आणि आणखी एक इथं बघू शकता 5 मार्क्स, राईट. तर टोटल नंबर ऑफ मार्क्स पण खूप जास्त पडतात या टॉपिकवरती, राईट. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन अनालिसिस. आता व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन अनालिसिस करताना तर मित्रांनो थेअरी ऑफ मशीन याच्यामध्ये सॉलिडचं मोशन असतं, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये लिक्विडचं मोशन असतं आणि थर्मोडायनॅमिक्समध्ये गॅसेसचं मोशन असतं. मग इथं जेव्हा व्हेलॉसिटी एक्सेलरेशन अनालिसिस करणार आहे तेव्हा सॉलिडसाठी करणार आहे, राईट. मग याच्यासाठी व्हेलॉसिटी अनालिसिस करण्यासाठी सॉलिडच्या आपल्याजवळ 2 मेथड आहेत, एक असतो ग्राफिकल, दोन्ही ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. एक असतो व्हेलॉसिटी ट्रायंगलनुसार, व्हेलॉसिटी ट्रायंगल ड्रॉ करून व्हेलॉसिटी अनालिसिस करू शकता, व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकता. आणि दुसरा असतो इन्स्टंटेनियस सेंटर मेथड, त्यालाच आपण आय सेंटर मेथड म्हणतो. मग इन्स्टंटेनियस एखाद्या पर्टिक्युलर मेकॅनिझमसाठी किती आय सेंटर येऊ शकतात त्याचा फॉर्म्युला आणि आय सेंटर कसा रिप्रेझेंट करायचा किंवा कसा लोकेट करायचा पर्टिक्युलर मोशनसाठी, स्लाइडर असेल तर किंवा दुसरा कुठला जॉईंट असेल तर त्या जागी आय सेंटरचं लोकेशन काय असतं ते पण खूप गरजेचं आहे. आय सेंटर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो त्याच्यावर, राईट. खूप फेमस क्वेश्चन आहे त्याच्यावरती. त्यानंतर एक्सेलरेशन अनालिसिसमध्ये जेव्हा आपण एखादा सॉलिड घेतो, सॉलिडचे मोशन असतील, रिलेटिव्ह मोशन असतील तर तिथं टेंजेन्शियल एक्सेलरेशन येऊ शकतो, त्यानंतर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन येऊ शकतो. त्याचसोबत या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आणखी एक न्यू एक्सेलरेशन इंट्रोड्यूस करायचा आहे, तो म्हणजे करोलीज कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन, राईट. मग टेंजेन्शियल एक्सेलरेशन, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आणि करोलीज कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन यांचे फॉर्म्युले काय, मॅग्नेट्यूड कसा कॅल्क्युलेट करायचा आणि डायरेक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा, कारण हे वेक्टर क्वांटिटी आहेत तर डायरेक्शन पण सांगावं लागेल. तर डायरेक्शन कुठला असेल त्याबद्दल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. खूप फेमस क्वेश्चन आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. तर या टॉपिकमध्ये एकतर क्वेश्चन खूप सिंपल बनल किंवा खूपच कन्सेप्च्युअल बनल, राईट. त्यामुळे डिटेल्ड प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक, हा पण टॉपिक बघितला तुम्ही, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. 3, 4, 1 प्रिव्हियस इयर अनालिसिस क्वेश्चनचं. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे गिअर्स अँड गिअर ट्रेन. तर मित्रांनो जेव्हा आपण गिअरची गरज का पडली, कारण बेल्ट आणि चेन ड्राईव्ह, बेल्ट आणि रोप ड्राईव्ह बद्दल डिस्कशन केलं तर हे निगेटिव्ह ड्राईव्ह आहेत, त्याच्यामध्ये फ्रिक्शन होऊ शकतं, त्याच्यामध्ये स्लिप होऊ शकतो. पण गिअर ड्राईव्ह हा पॉझिटिव्ह ड्राईव्ह आहे, याच्यामध्ये फ्रिक्शन आणि स्लिप होत नाही, त्यामुळे स्लिप नसेल तर गिअर ड्राईव्ह, राईट. मग याच्यामध्ये व्हेलॉसिटी रेशिओ वगैरे कॉन्स्टंट राहतो. मग गिअर ड्राईव्हची गरज का पडली, मग किती प्रकारचे गिअर्स आहेत, गिअरचं क्लासिफिकेशन बघणं, गिअरचं टर्मिनॉलॉजी बघणं, 2 गिअर एकत्र आले मग एक्सटर्नल कॉन्टॅक्ट आहे काही इंटरनल कॉन्टॅक्ट आहे, दोघांचे सेंटर डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यावरती डिस्कशन करणं. मग गिअर प्रोफाईल कट करायचं तर किती प्रकारचे प्रोफाईल आहेत, सायक्लॉइडल असेल, इनओलेट प्रोफाईल असेल, 2 गिअर मेटिंग गिअर असतील. मेटिंग गिअर म्हणजे 2 गिअरमध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल तर त्याला म्हणतो आपण मेटिंग गिअर्स, राईट. मग मेटिंग गिअर असतील तर त्याच्यामध्ये इंटरफरन्स होतोय की नाही, मग इंटरफरन्स होत असेल तर अवॉइड कसा करायचा, इंटरफरन्स नक्की असतो काय याच्याबद्दल डिटेल्ड डिस्कशन करणं खूप गरजेचं पडतं, राईट. त्यानंतर गिअर्सचं अंडरस्टँडिंग आल्यानंतर गिअर ट्रेन शिकणं खूप गरजेचं आहे, कारण हे गिअर्स वापरून आपण गिअर ट्रेन बनवणार आहे. मग गिअर ट्रेन पॉवर ट्रान्समिशनसाठी आपण यूज करतो, राईट. तर गिअर ट्रेन आपल्या सिलेबसमध्ये ज्या गिअर ट्रेन आहेत 4 प्रकारचे गिअर ट्रेन आहेत. एक आहे सिंपल गिअर ट्रेन, दुसरा कंपाऊंड गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर ट्रेनचा स्पेशल टाईप आहे रिव्हर्टेड गिअर ट्रेन, तो जरा ते थर्ड टाईप, आणि दुसरा आहे इपीसायक्लिक गिअर ट्रेन.
तर या 4 गिअर ट्रेन आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. त्यांचा व्हेलॉसिटी रेशो आणि गिअर ट्रेन रेशो किंवा गिअर रेशो हा कसा कॅल्क्युलेट करतात ते पण बघायचं आहे. खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत, खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत हे, राईट. कन्सेप्च्युअल क्वेश्चन बनतो याच्यावरती पण. आणि हा टॉपिक बघितला तुम्ही तर बघू शकता नंबर ऑफ क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत आजपर्यंत. त्यानंतर चौथा टॉपिक रोल ऑफ फ्रिक्शन. ऑलरेडी आपण रोल ऑफ फ्रिक्शन वरती डिस्कशन केलेलं आहे. रोल ऑफ फ्रिक्शन मध्ये तुम्हाला स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग बघावं लागणार, ब्रेक बघावं लागणार, क्लच बघावं लागणार, जे की सिलेबस मध्ये कुठंच मेन्शन केलेलं नाही, पण क्वेश्चन बनतो त्याच्यावर येऊ शकतो, राईट. तर आलेले आहे त्याच्यावरती. तर क्वेश्चन बघू शकताय तुम्ही. 2017 मध्ये 2 क्वेश्चन आणि 13 मध्ये 1 क्वेश्चन विचारलेला आहे, राईट. त्यानंतर डिफरंट पॉवर डिव्हाइसेस. आता पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी कुठले कुठले डिव्हाइस आहेत, त्या डिव्हाइसेस मध्ये तुम्हाला बघायचं बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्ह मध्ये फ्रिक्शन होतं, मग त्या टर्मिनॉलॉजी वगैरे, बेल्टचे टर्मिनॉलॉजी वगैरे बघायचे. चेन ड्राईव्ह, त्यानंतर लीड स्क्रू आणि स्क्रू जॅक. लीड स्क्रू जनरली आपण लेथ मशीनमध्ये वापरतो आणि स्क्रू जॅक आपल्याला गाडी एखादी लिफ्ट करायची असेल विथ द हेल्प ऑफ ह्युमन एफर्ट, आपण सिंपल एफर्ट लावून गाडी लिफ्ट करू शकतो. तर कशाच्या हेल्पनी? स्क्रू जॅकच्या हेल्पनी. मग त्याचं पण अनालिसिस, टॉर्क कॅल्क्युलेशन वगैरे करणं खूप गरजेचं आहे आणि थेरॉटिकल पार्ट बघणं खूप गरजेचं आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. त्यानंतर गव्हर्नर्स, 6वा टॉपिक गव्हर्नर्स. मित्रांनो गव्हर्नर्स हा टॉपिक खूप सिंपल टॉपिक आहे, खूप छोटा टॉपिक आहे, कारण क्लासिफिकेशन ऑफ गव्हर्नर, त्यानंतर हंटिंग ऑफ गव्हर्नर, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ गव्हर्नर आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ गव्हर्नर हे टॉपिक खूप फ्रिक्वेंटली विचारले जाणारे टॉपिक आहेत एक्झामसाठी. मग याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि गव्हर्नर सिलेबसला खूप म्हणजे सिलेबस जर पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर खूप सोपा सिलेबस आहे. 4-5 पेजेसमध्ये टॉपिक संपतोय आणि रिव्हिजन करताना मॅक्सिमम 30 मिनिट्समध्ये रिवाइज होऊन जातोय. आणि बघा तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन बघितले तर क्वेश्चन खूप जास्त पडलेले आहेत. 2017 मध्ये 4 क्वेश्चन पडलेले आहेत. त्यामुळे गव्हर्नरचं पण डिटेल प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे गायरोस्कोप्स. ना मित्रांनो गायरोस्कोपमध्ये गायरोस्कोपिक टॉर्क काय असतो, गायरोस्कोपिक इफेक्ट काय असतो आणि याचा राईट हँड स्क्रू रूलनी डायरेक्शन कसं फाइंड करायचं, राईट. मग या गोष्टीबद्दल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. गायरोस्कोप पण हा खूप छोटा टॉपिक आहे, कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. पण एक तर समजला तर 100% समजतो, नाही समजला तर काहीच समजत नाही, राईट. त्यामुळे हे जे क्वेश्चन खूप ट्रिकी बनतात आणि सिंपल क्वेश्चन असं समजला तर काहीच प्रॉब्लेम नाही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. छोटासा टॉपिक आहे, 2 पेजमध्ये टॉपिक संपून जातोय. आणि याच्यावरती पण क्वेश्चन पडलेले आहेत. गायरोस्कोपवरती पण बघा तुम्ही 13 मध्ये 4 आणि 17 मध्ये 1 क्वेश्चन पडलेला आहे. छोटासा टॉपिक आहे, त्यामुळे 100% व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. तुम्ही एकही टॉपिक स्किप करू शकत नाही, कारण तुमची एक्झाम होऊन ऑलरेडी दीड वर्ष होत आलेलं आहे. त्यामुळे मेन्सचा पेपर तुम्ही खूपच सिंपल असेल हे प्रिडिक्ट करू नका. खूपच डिफिकल्ट असेल किंवा खूपच सिंपल असेल किंवा मॉडरेट असेल, कसाही असू द्या, प्रत्येकासाठी तोच असणार आहे पॅटर्न. पण कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, कारण 1.5 वर्ष सर्वजण प्रिपरेशन करतायत. त्यामुळं सर्व प्रकारचे क्वेश्चन, सर्व प्रकारचे थेरॉटिकल पार्ट आणि प्रत्येक टॉपिक कव्हर करणं, 100% सिलेबस कव्हर करणं हे तुमचं टार्गेट पाहिजे. त्यानंतर कॅम्प्स. तर मित्रांनो जेव्हा आपण कॅम्प्सचं डिस्कशन करणार आहे, कॅम्प सोबत नेहमी फॉलोअर असतो. कॅम आणि फॉलोअर सोबत असतात. मग कॅम्प्समध्ये तुम्हाला फॉलोअर पण डिस्कशन करणं गरजेचं आहे. मग फॉलोअरचे क्लासिफिकेशन, कॅम्पचे क्लासिफिकेशन, त्यासोबत फॉलोअरचं मोशन किती प्रकारचे आहेत कॅम्पच्या रिस्पेक्टमध्ये, राईट. सिंपल हार्मोनिक असेल, युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल, युनिफॉर्म ॲक्सेलरेशनवाला असेल, ह्या सर्व गोष्टीबद्दल, ह्या मोशनबद्दल डिस्कशन करणं खूप गरजेचं पडतं कॅम आणि फॉलोअर टॉपिकमध्ये, राईट. त्याच्यावरती पण क्वेश्चन बनतात आणि आलेले आहेत. कॅमवरती पण क्वेश्चन प्रत्येक वर्षी आलेला आहे, राईट. त्यानंतर कायनेमेटिक्स अँड डायनॅमिक अनालिसिस. अगोदरच डिस्कशन केले. कायनेमेटिक अनालिसिस म्हणजे व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन अनालिसिस, आणि ज्या फोर्सेसमुळे हे व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन कंपोनंटला भेटणार आहे त्या फोर्सेसला पण कॅल्क्युलेट केलं तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिक अनालिसिस. तर याच्याबद्दल पण जे फोर्सेसचे फॉर्म्युले आहेत, कसे कॅल्क्युलेट करायचे फोर्सेस, याच्याबद्दल पण थोडंसं डिस्कशन करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पण क्वेश्चन बनलेले आहेत, राईट. 1 क्वेश्चन पडलेला आहे 2011 मध्ये, त्याच्याबद्दल पण थोडंसं डिस्कशन करणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट टॉपिक जो आहे तो जॉईंट्स. आता सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त जॉईंट्स मेन्शन केलेलं आहे. मग हे काय आहे? थिअरी ऑफ मशीन. मशीन कशासाठी वापरतात? पॉवर जनरेट करण्यासाठी किंवा पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी. मग जॉईंट्स कुठले कुठले प्रकारचे वापरतो आपण पॉवर ट्रान्समिशनच्या वेळेस? जसं असेल नकल जॉईंट असेल, टर्न बकल जॉईंट असेल, किंवा क्वार्टर जॉईंट असेल, किंवा युनिव्हर्सल जॉईंट असेल. युनिव्हर्सल जॉईंटलाच तुम्ही हुक्स जॉईंट म्हणताय. ह्या सर्व प्रकारच्या जॉईंट्स बद्दल डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच क्वेश्चन तुमचे बनतील. कुठल्याही जॉईंटवरती क्वेश्चन येऊ शकतो, राईट. जॉईंट्स फक्त लिहिलेलं आहे. तर क्वेश्चन बघा तुम्ही पडलेले आहेत. 13 आणि 17 मध्ये एक क्वेश्चन पडलेला आहे, त्यामुळे त्याला आपण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर कंबाईन म्हणजे जो सिलेबसमध्ये कुठंच मेन्शन केलेलं नाही पण त्याच्यावर ही क्वेश्चन पडलेला आहे. जसं की 2011 मध्ये सिंपल पेंडुलमवरती क्वेश्चन पडला होता. मग सिंपल पेंडुलम काय, कंपाऊंड पेंडुलम काय, त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करतो, ह्या गोष्टीबद्दल थोडंसं डिस्कशन करणं गरजेचं आहे. खूप डिटेलमध्ये जायचं नाही, थोडंसं डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो हा झाला पूर्ण थिअरी ऑफ मशीनचा अनालिसिस. तर तुम्ही प्रत्येक वर्षी बघितलं तर 20 क्वेश्चन पडलेले आहेत. तर आपण एक व्हिडिओ आणखी थिअरी ऑफ मशीनवरती घेऊन येऊ, ज्याच्यामध्ये आपण काय करू, 2017चे 15 क्वेश्चन, 2017चे जे 15 क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल्ड सोल्युशन कसं करायचं, कशा प्रकारे सोल्युशन आहे ते सोल्युशन पाहूया. थँक्यू डिअर स्टुडंट्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
जर तुम्ही आमचे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.